आणि असं पाणी प्यावं लागते पण, कारण का पाणी घेऊन या. मराठी राजवटीनंतर ही किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. तरी नव्हते पण आज भांडे घासण्याची आज मावशी, आपल्या भांडे घासण्याच्या मावशी आहेत आज. मारायची कामाची. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. लहानपणापासूनच गडावर जायची ओढ होती, तर आज तीच ओढ ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर पाय दुखतील, श्वास फुलेल, पण गडावर पोचल्यावर सगळा थकवा पळून जातो, कारण हा प्रवास नाही, हा शिवरायांचा अभिमान. चला तर मग थोडी मस्ती, थोडा इतिहास आणि भरपूर गडप्रेम घेऊन सुरू करूया आजचा ब्लॉग. तर आता आपण तिसऱ्या किल्ल्यावर चाललोय. दुसरा दिवस, डे 2. जय ओके मध्ये, पाटील ओके मध्ये, यश तिकडं ब्लॉगिंग सेटअप, ब्लॉगिंग चालू आहे. परनिकेत ओके मध्ये नियोजन. चला आता तर मंडळी, यशनं मला मोटिवेशन दिलंय ब्लॉग करायला. कर भावा तू, हाय मी मागं म्हणून. पुण्यापासून फार कमी अंतरावर असलेला, फक्त 60 किलोमीटर जवळ हा मोरगिरी किल्ला मावळ तालुक्यात एक अत्यंत महत्त्वाचा गड आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक लहान पण महत्त्वाचा गड असून आज जरी या गडावरचे अवशेष कमी दिसत असले तरी प्रत्येक दगड मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. गड लहान आहे पण चढाई मात्र मोठ्या गडासारखी. पाणी कमी, दम फुल, पण सुट्टी नाही. तर पठार चालून आल्यानंतर हे इथं लागलं ना, हे राजमुद्रा आहे महाराजांची. तर या साईडला डाव्या हाताला जावं लागतं वरती. तर गाईज आता इथं आपण काय तर करायला लागते खायला, नाहीतर मारायची कामायची. काल सकाळी रात्री भातावर आहे आम्ही. पाणी 3-3 किल्ला करतो या. पाणी भागल नाही एवढं. पाणी नाही, पाणी वर बघावं लागत. पाणी लागा पिऊ नका लागा, थोडं वर संपल्या बाटली. ऐकलं एवढ्या 2 बाटल्या इथे. तर वावांनो, आता आपण खायला थांबलोय. सोपाला पाणी आहे का? काय लागा पाण्याचं कमतरता. चलती तू चिर पटापटा. चाकू दे रोबड्या. 3 बाटल्या आणल्या, 2 काय बाटल्या लागा ती संपल्या. हीच केली, टमाटीच चिरली. राहिली आता त्यात पोहे करायचे, खायचंय प्यायचंय. मग परनिकेतनं तर काय कोरडच पोहे आणायचं चालू केलं. आज आचार्य जय वैरकर यांच्याकडे कापा कापीच नियोजन. आता आपण इथं निम्यातच आणखी एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक, मरची फिरची लोक कशाला खातोय, नाही तर विषय हार्ड आहे बरं का. टोका असलं खाऊन असलं काय. तर मित्रांनो, बेत ओके. एक किलोभर पोहे येतं, ह्यात बसत नाही तर 2दा नियोजन करायचं आहे, कारण का कढईचा सूत्रधार परनिकेतनं कढई विसरलेली आहे. आणि ओमनं कढई तुम्हाला दाखवतो, स्टोरीतच दाखवतो, स्टोरी बी टाकतो या कारण ओमनं कढई घेऊन आलाय. एवढी कढई घेऊन आलाय, काय लागा अवघड विषय आहे. चला कढई काय कामाला आता नियोजन बनवलं दाखवतो तुम्हाला. चला ठेवू का? गुड बाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. काय बी करावं लागतंय, पोटा पाण्याचं खावं लागतं या. एक थोडा राहिला होता कोरडा पोहे, ओलं केलेलं. टोटर बिटर काय सुद्धा मिळली नाही ती. दिली नाही. आता आम्ही खातो मस्त पैकी. आता डायरेक्ट आपण वर जाऊ, वर गेलो मग वरची माहिती दाखवतो. आता इथं आम्हाला आनंद घेऊ द्या खाण्याचा. तर मित्रांनो, वर जमाने वर ये, थोडं वर आल्यावर जरा एक छोटासा पॅच आहे, जरा अवघड आहे. पण असा एवढा मनावा अवघड नाही, पण थोडा बिघडणाऱ्याला ताप कर. पाण्याची कमतरता खरंच वाढी आहे. ही पठार लयच भारी. हा समोर दिसतोय ते, हा तुंग आहे बघा. तुंग इथूनच आलोय सकाळी, रात्री इथं स्टे केला. दमाने काय विषय नाही. गोरगड भावा, गोरगड लागले ना आज विषय. हा त्यामुळेच कोण येत नाही, त्यामुळे इकडे गर्दी बी कमी, काय जरा गडच कठीण आहे. तर विषय असा आहे, बिगिनरसाठी थोडा तापच देईल बरं, कारण का जे बी ती थांबली ती जाऊन द्या. ते सांगायचं होतं, सांगायचं ते अवघड आहे. या शीट जवळ आल्यावर थोडा अवघड आहे,
पण इथं देवीचं मंदिर आहे. तर निघू खाली. तर भावांनो मंडळी, हा समोरचा जो पठार आहे हा इथून आपण आलोय. इथून असंच इथून या साईडनं आलोय. म्हणजे थांबा 1 मिनिट, या साईडनं आलोय. म्हणजे हा पूर्ण ट्रेक म्हणजे ट्रेकरसाठी हा बनलेला. म्हणजे वरती काय असं जास्त वास्तू नाही, एक मंदिर आहे बस एवढंच. एवढंच आहे. इकडं आहे पठार, हा बुरुगड, आणि ह्याच्या पलीकडं तुंग आहे. हा आमचा समोर यश ब्लॉग विथ यश 2 ब्लॉगर आमच्या टोळीत. तर यश चॅनल नाव काय आपलं? ब्लॉग विथ यश. आपलं सबस्क्रायबर यश एवढं नाही तर तरी बी पण क्वालिटी कंटेंट आहे. हां सबस्क्राईब मॅटर करत नाही, कंटेंट कंटेंट मॅटर करतो. तुम्ही जाऊन चेक करू शकता, विजिट करू शकता. तर धन्यवाद. भेटू खाली जाताना. येड्या होती बाटली की. तर मित्रांनो, एवढी जिरली, पाणी नाही प्यायला. अजून 1 तासभराचा ट्रेक आहे. मी उतरायला बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे. ॲडव्हेंचर आहे, ट्रेकिंग आहे, दमानं चालायचं आहे, निभार चालायचं आहे, टेंग आहे, उतारा आहे, धरायचा आहे, दावा आहे. आणि असं पाणी प्यावं लागते पण, कारण का पाणी घेऊन या जर उन्हाचं करत असाल तर. पर्याय नाही, कारण का सगळं पाणी संपले. गायला आलो या बघू आता. बिसलरी पाणी भेटलं परत तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. मित्रांनो, परण्या पाणी पिते पण मेन इंजिन लावलं. हे काय तुम्हाला वाटतं पाणी फिल्टरला मागं साधतंय. टॉपचा विषय मिनरल्स ठिकाणं नैसर्गिक फिल्टर आहे म्हणा आमचं. जरा उशिरा काय पाहिजे मंडळी. आपण गाडाच्या खाली आलोय आणि इथं आपलं पोहे केलं होतं आपण गाडावर. भांडी घासायची चालू आहे ती. आपल्या आजच्या आचार्य नव्हते पण आज भांडी घासण्याची आज मावशी. आपल्या भांडी घासण्याच्या मावशी आहेत आज. यश मावशी, या यशस्विनी मावशी आज आपले भांडे घासणार. नीट घासा, चोळून घासा, चोळून धुवा. भांडी घासाय म्हणलं साबण लावा, साबण. म्हणून मी म्हणतो नुसतं ब्लॉग बनवून घर नाही चालत, अशी भांडी बी घासावं लागते ती. जय हिंद. काय तिथं काय पाहिजे आणि ब्लॉग एंड केलं नाही. तिथं मुंबईच्या हायवे ब्लॉग एंड करतो. सगळी गँग गायला आली आहे. लय पोरं गायला आली. चला सबस्क्राईब करा चॅनलला. ठेवू का?